भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील पायल हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्काचा छापा, 1.25 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल, जालना भरारी पथकाची धडक कारवाई। भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जालना भरारी पथकाने काल दिनांक 6 जुलै रोजी धडक छापा टाकला। या कारवाईत पायल हॉटेलमधून विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारू, देशी दारू आणि बिअरच्या बॉटल्या असा एकूण 1,23,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हॉटेल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर झाली कारवाई। बद्रीनाथ रामकिसन मिसाळ वय 42 राहणार जानेफळ दाभाडी तालुका भोकरदन, हॉटेल मालक हरिदास सुखदेव साडवे वय 35 राहणार पिंपळगाव शेरमुलगी तालुका भोकरदन असा आढळला मुद्देमाल। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने हॉटेल पायलवर छापा टाकला असता तिथे खालील प्रमाणे बेकायदेशीर सीलबंद दारूसाठा आढळून आला। देशी दारू भिंगरी व सखू संत्रा 912 बॉटल्या 180 मिली, विदेशी व्हिस्की इंपिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल नंबर 1 186 बॉटल्या 180 मिली, बियर बडवायझर कॅनॉन 10,036 बॉटल्या 650 मिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी। ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त श्री राजेश देशमुख सह आयुक्त श्री प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर, जालना जिल्ह्याचे अधीक्षक श्रीमती ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। प्रभारी निरीक्षक श्री एल.एम. धनगर यांच्या नेतृत्वाखालील पथकात दुय्यम निरीक्षक एस.एन. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस. गुंजाडे, जवान वाहन चालक व्ही.डी. पवार, जवान के.एस. घुणावत, जी.आर. तायडे, वाय.एल. खरात आणि महिला जवान कुमारी दीक्षा जाधव यांचा समावेश होता। या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.एन. गायकवाड करत आहेत। अवैध दारू संदर्भात जनतेला आवाहन। जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क 1800-833-3333 या नंबरवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।